बायकोत काय नसतं ते अशा मैत्रिणीत असतं. यासारख्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची? माझ्या मते अशी मैत्रीण जी हवीशी वाटते ती बायकोऐवजी हवी असते. हा समज चुकीचा आहे. तिला बायकोने सुद्धा स्वीकारावं ही गरज असते. तसं झालं नाही की होणाऱ्या यातना फक्त मैत्रिणीला समजतात, बायकोला समजत नाहीत. निस्वार्थी मैत्रीण मित्राचा संसार उधळला जावा पण आपली मैत्री टिकावी अशी कधीच अपेक्षा करीत नाही. पण ही धडपडी बायकोपर्यंत पोचत नाही. मैत्रीण मित्राच्या पत्नीची मर्जी आणि प्रतिष्ठा सांभाळते, पण तो समंजसपणा पत्नी दाखवत नाही. बायकोचं मन धाब्यावर बसवून मैत्री जपणारे महाभाग किती असतात आणि किती टक्के स्त्री पुरुष त्याच्या वा तिच्या मैत्रीला तिलांजली देतात ह्या टक्केवारीत जाण्यात अर्थ नाही. समजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरचढ ठरला ह्याचा आनंदही चिरकाल उरत नाही. कारण समजूतदार घटकालाच अन्याय सहन करावा लागला हे शल्य पुसता येत नाही. हॉस्पिटल म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येतो. हॉस्पिटलचा संबंध किंवा नातं आपण कायम मरणाशी जोडतो. मला हॉस्पिटलचा संबंध जीवनाशी जास्त आहे असं वाटतं. मरणाच्या खाईतून माणसाला खेचून आणून पुनर्जन्म देणारी कोणत्याही हॉस्पिटलची इमारत मला कायम आकर्षक वाटत आलेली आहे. आणि त्या वास्तूत आजारी माणसाची सेवा करणारी प्रत्येक व्यक्ती मला देवासमान वाटते, इन्क्लुडिंग स्वीपर्स. आपण MA विथ मराठी व्हावं असं माझं एक स्वप्न होतं. त्याप्रमाणे कॉलेजात मी जायलाही लागलो. पण तिथे प्राध्यापक मंडळींचा वेगळा अनुभव आला. ही प्राध्यापक मंडळी टीकाकार, पत्रकार या सर्वांची ग्रुपबाजी आहे. त्यांचे प्रत्येकाचे मोजके आवडते लेखक आहेत. काहींना हे अकारण पाण्यात पाहतात, काहींना हे लेखक मानतच नाहीत. एखाद्याला कंडम केलं की केलं. मला भीती वाटू लागली की आपल्याही डोळ्यांवर असाच चष्मा चढवायचा आणि मराठी साहित्याचा निखळ आनंद उपभोगता यायचा नाही. मग कॉलेजला रामराम ठोकला. भटकण्याची अतीव हौस म्हणून टॅक्सी व्यवसाय सुरू केला. वाचन आणि प्रवास, वाङ्मयात व्यक्ती माणसं यांना भेटायचं आणि प्रत्यक्षात तशा व्यक्ती दिसतात का ह्याचा शोध घ्यायचा. कल्पनाशक्ती तरल असली आणि जवळ थोडी दळाडी असली म्हणजे आयुष्य 40-50ला थांबत नाही. सुख कधी संपत नाही, ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलांना टाकण्याचं आपल्याजवळ फक्त धैर्य हवं. नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येतात. सगळे वार परतवता येतात. अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. माणूस कितीही मोठा असो, राजा असो, भिकारी असो, गरीब असो, श्रीमंत असो, आई असो, बाप असो वा अगदीच पोटचं पोर असो, त्याच्या नशिबातले शेवटले शब्द हेच, उचला आता. सगळे अवयव म्हणे एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, आमच्यातला मोठा कोण हे सांग. ब्रह्मदेव म्हणाले, ज्याच्या वाचून अडतो तो मोठा. त्यावर प्रथम डोळे रुसून गेले. माणसाला देवानं विचारलं, डोळ्यांशिवाय तू कसा जगलास? त्यावर माणसाने सांगितलं, जगलो एखाद्या आंधळ्याप्रमाणे. मग कान रुसून गेले. पुन्हा प्रश्न विचारल्यावर माणूस म्हणाला, जगलो एखाद्या बहिऱ्याप्रमाणे. असं होता होता सगळे अवयव रुसून थकले. शेवटी प्राण रुसून जायला लागला आणि माणूस उत्तर द्यायला उरलाच नाही. जेव्हा जेहेते कालाचे ठाई, सर्वात महत्वाचा प्राण. म्हणूनच तो एकदा रुसून गेला की बाकीचे म्हणतात, उचला आता. बायकांची प्रेम करायची तऱ्हा कशी असते सांगू. एक, स्वतःची पत, सामाजिक प्रतिष्ठा, लौकिक स्वास्थ्य ह्या सगळ्याला धक्का न लावता एखादं प्रेम प्रकरण त्यांना पंचपक्वान्नाच्या जेवणानंतर एखाद्या विड्यासारखं चघळायला हवं असतं. माणसाचं मन विचित्रच, म्हणूनच त्याच्या मागण्या सुद्धा तशाच. त्या मागण्या ज्याच्या त्याला आकलन होत नाहीत. पण एक नक्की, कोणता ना कोणता वेळ त्याला हवं असतं आणि ते जरुरीचं पण आहे. तुम्ही एखाद्या माणसाला वेड कशाचा आहे ह्याच्यावर विचार करीत बसता. मला त्या वेड्यापेक्षा माणसाच्या वेड होण्याच्या वृत्तीची मजा वाटते.
ती वृत्ती महत्त्वाची. माणसं म्हणून शांत असतात, नाहीतर त्यांनी आगी लावल्या असत्या. ही वेडं जोपासायला हवीत. कोणतं ना कोणतं फ्रस्ट्रेशन विसरण्याच्या त्या गोळ्या असतात. संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी. तो होतो भक्तीतून, प्रेमातून. प्रेमाचा उगम मनात असतो. भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीने वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा ह्यासाठी जपलेला असतो. तिने स्वतःचं निराळं अस्तित्व मानलेलं नसतं. तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो. तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एवढीच तिची एकमेव इच्छा असते. आणि मग तेवढ्यासाठी तिला प्रेमात भागीदार नको असतात. आपला माणूस कायम आपलाच राहावा ही पत्नीची भावना पण स्वाभाविक, आणि कुणीतरी कलाकारावर भाळत राहणं हेही स्वाभाविकच. उत्कटपणे दाद देणाऱ्या रसिकाकडे कलाकाराने आकृष्ट होणं हेही स्वाभाविकच. तसं झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला अकारण नालायक समजते. कल्पनेचे इमले रचायला लागते. नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोहोचला असणार असं बायको गृहीत धरते. तिला तेव्हा तो स्वतःचा फार मोठा पराभव, अपमान वाटतो. मग नवऱ्याची कला साधना हा तिला ताप वाटतो. अशी बायको आपल्या नवऱ्याला कला साधनेत साथ देईल असं वाटतं का? बायका जेवढ्या व्यवहारी असतात तेवढे पुरुष नसतात. आपल्या संसारात काय उणीवा आहेत, आपली धाव केवढी आहे, सीमारेषा किती अंतरावर आहेत याची जाणीव पुरुषांपेक्षा बायकांना जास्त असते. आणि त्याहीपेक्षा आपल्याला इतरांशी काय करायचं आहे असा रोखठोक सवाल असतो. ध्येयासाठी वेडे होणारे पुरुषच. प्रेम करतानाही बायका हातचं राखून प्रेम करतात, आणि त्यांनी जेवढं दिलंय त्याला आपण सर्वस्व बहाल केलंय रे असं म्हणत पागल होतो. जी माणसं भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनपैकी एक काहीतरी होतं. काही माणसं गप्प बसतात, मनातल्या मनात कुडतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात. ह्या उलट काही माणसं चिडून उठतात, सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात. अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगून खरं वाटत नाही. स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, तुला बुद्धी हवी का सौंदर्य? तेव्हा स्त्री म्हणाली, बुद्धीची गरज नाही, सौंदर्य दे. का? बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते. पोरकेपणा म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लादून घेत नाही. हे असंच असतं आयुष्यात. असं म्हणतो स्वतःची समजूत स्वतःच घालतो, पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होतं. असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडतं. ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे तोच माणूस. पण त्याच वेळेला मला हे असं कापराचं जळणं आवडत नाही. ह्याचं कारण मागे काही उरतच नाही. राखेच्या रूपाने का होईना मागं काहीतरी राहायला हवं. त्या राखेतूनच काहीतरी निर्माण होण्याची आशा असते. व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नये. थैलीचं तोंड सुटलं की सुटणारी तोंड घट्ट मिटतात. नीती अनितीच्या चौकटी शेवटी बँकेच्या काउंटरवरच ठरतात. म्हणूनच पैसेवाल्यांना त्यांच्या भानगडी करणं आणि निस्तरणं सोपं जातं, कारण समाजानंच त्यांना स्वाभाविकपणाची लेबलं बहाल केलेली असतात. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि हे स्थान हे परीक्षा देताना समजतं, आणि त्याचं शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता येतं, कारण पदवीपुरता त्या हॉलशी संबंध असतो. पण जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजतो. मुलाखत हा प्रकार मला मुळातच बोगस वाटतो. बोलणारा भाबडेपणाने भारावून जेव्हा मर्मबंधातलं काही सांगू लागतो तेव्हा मुलाखत घेणाऱ्याच्या डोक्यात छापलेला पुढचा प्रश्न असतो किंवा कॉलमची लांबी. बोलणारा कवितेत गेलेला आणि विचारणारा गणितात. म्हणूनच मुलाखत संपली रे संपली की गणिताच्या उत्तराच्या कंसाप्रमाणे मुलाखत घेणारा कसं म्हणतो, हे वेळ छान गेला.
वास्तविक मुलाखत घेणाऱ्याच्या जवळ सांगणाऱ्याच्या गाभारा धुपाने भरण्याची ताकद हवी. मुलाखतीतून गुज गोष्टीत प्रवेश करण्याची जादू हवी. एखाद्याला बोलतं करायचं म्हणजे सहप्रवास करावा लागतो. ऐकणारा साधा फुगा आणि बोलणारा म्हणजे गॅसचा फुगा. गुंगीत नशेत जास्त तरल वातावरणात चढणारा आणि पहिला मात्र जमीन घट्ट धरून ठेवणारा. ह्या दोन फुग्यांचा संवाद कसा व्हावा? आपल्या विचारांची भावनांची तीव्रता आपल्यालाच. ते मग पुष्कळदा खरे असोत, भ्रामक असोत वा दिशाभूल करणारे असोत. काही काळ ते विचार त्या भावना तुमच्यावर हुकूमत गाजवून जातात हेच खरं. म्हणूनच त्यातली उत्कटता ज्याची त्यालाच जाणवते, इतरांना नाही. माणूस तशा अर्थाने सतत एकटाच. निसर्गाची म्हणा नियतीची म्हणा एक फार मोठी किमया आहे. ती माणसाला कोणत्या तरी एका दालनात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते आणि त्याचा दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी जीवनाच्या दुसऱ्या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य क्षुद्र करून सोडते. एका माणसाला छोटा करून ती दुसऱ्याला मोठा करीत नाही, तर एकाच माणसाला ती इथे छोटा तर तिथे मोठा करते. मी तुमची फक्त उंची पाहिली, इतर बाबींशी मला कर्तव्य नाही. बायको एक वेळ शरीराने दूर झाली तरी चालेल, पण मनाने विचारांनी दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळाचा अस्वस्थ करणारा असतो, पण दुसऱ्या बाबतीत निर्माण होणारी भिंत त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही. पुरुषांचं निम्म अधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं आणि बायकांकडून कित्येकदा शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकट अर्थ घेतला जातो. स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरुष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे. त्याला तसंच कारण आहे. शरीर सुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरुष फायदा घेतात ही किंवा अशा तऱ्हेची शिकवण स्त्रीवर्ग परंपरेने घोकत आला आहे. प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे, तो रक्तात असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो. आपण आपल्या बायकोचं तिला विरोध न करता कधीच शांतपणे ऐकू शकणार नाही. ऑफिसातला त्यांचा मित्र मात्र सगळं ऐकतो, कारण आपल्या बायकोच्या संसारातल्या दुःखाला त्यांचा मित्र मुळीच जबाबदार नसतो. कोणताही स्वार्थ नसतो. तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही, जत्रेत मिळणाऱ्या पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही, चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे. कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही, सर्कसमधील जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही, तसंच कापसाची म्हातारी पकडण्यात चारमही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपलं बाळपणीचं सुखाचा काळ स्वतःबरोबर कधी नेला हे आपल्याला कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत, 2-2 मुलांच्या जोड्या करून चालणं नाही, विटी दांडू नाही, साबणाचे फुगे नाहीत, प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिथं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत. भानगड तर भानगड ती खुलेपणाने मांडली की समाज भानगडी सकट पुरुषाला आणि बाईला स्वीकारतो, एवढं नक्की. समाज का स्वीकारतो? समाजाचे कोणतेही संबंध व्यक्तीत गुंतलेले नसतात म्हणून. ज्याचा परिचय नाही तो तिर्राईत. अशी तिर्राईत मंडळी ही खरी जनता. उरलेले परिचयाचे ते काही ना काही कामापायी स्वार्थापायी तुमच्याशी जखडलेले असतात. तुम्हाला दुखावणं हे त्यांना न झेपणारं असतं, त्यामुळे ते तुम्हाला भानगडी सकट स्वीकारतात. मग राहिली फाजील फक्त रक्ताची माणसं. ती नाईलाजाने गप्प बसतात. जवळचं पण चमत्कारिक नातं असतं ते बायकोचं. तिची जडणघडण नातं भावनेच्या पलीकडच्या विश्वातलं.
नवऱ्याने मैत्रीण किंवा प्रेयसी करणं हा तिच्या भावनेवर, प्रेमावर, भक्तीवर आघात नसतो, तर तितकाच तिच्या तो अस्मितेवर असतो. ते सहन करणं तिच्याही शक्तीबाहेर असतं. माणसाची गॅरंटी नाही म्हणून मी लग्न जमवण्याच्या भानगडीत पडत नाही. आपल्याला माहीत असलेला मुलगा किंवा मुलगी, नवरा आणि बायको ही 2 नाती वगळून एरवी कशी आहेत तेवढंच माहीत असतं. ISI कंपनीचा शिक्का ज्यावर कधीही मारता येणार नाही असं माणूस नावाचं एक यंत्र आहे. रिंगण सोडल्याशिवाय रिंगणाचा अर्थ समजत नाही, आकार समजत नाही. रिंगणात आहोत तोवर सगळे माया करतात. रिंगणाच्या बाहेर पडावं, मग नजरा बदलतात, आकार बदलतात. विहिरीत राहणाऱ्या कासवाला विहिरीचं पाणी किती खोल आहे हे सांगता यायचं नाही. ते कायम विहिरीत असतं. काठावरून सूर मारणाराच ते सांगू शकतो. माझं तसंच झालं. लौकिक, लोकापवाद, मान, पद, प्रतिष्ठा ह्या चक्रावर मी जेव्हा बसलो होतो तेव्हा मला ते चक्र फार मोठं वाटलं. त्याचा मला वेग प्रचंड वाटला. त्या चक्रावरून बाजूला उडी घेतली. मग मला समजलं की या चक्राला गती आहे, तरी ते आक्तिक झालं आहे. गती आक्तिक होऊ नये. मी ते पाहिलं आणि वाटलं मी मुक्त झालो. पूर्वी नव्हते. पूर्वी समाजात असून एकटी होते आणि आता एकटी आहे तरी समाजाने घेरलेली आहे. निसर्ग निरनिराळ्या वयाला निरनिराळ्या देणग्या देतो. बालपणाला कुतूहलाची देणगी, किशोरावस्थेत सगळ्या जगावर खुश राहण्याची देणगी, तारुण्यात तर बहरच बहर, शृंगार, प्रेम, शरीराचं आकर्षण ही देणगी, लग्नानंतर वात्सल्याची देणगी आणि वृद्धापकाळात वैराग्याची देणगी. ह्या सगळ्या देणग्यांवर आपण जगतो. मलाही त्या देणग्या मिळाल्या, पण त्यांचा क्रम चुकला. मला स्वप्न फुलवायला मिळालीच नाहीत. मला स्वप्न विकत घ्यावी लागली. बाजारातून तयार वेणी विकत घेऊन डोक्यात घालण्यात आनंद असतोच, पण बागेत आपल्यासमोर एखादं फूल फुलताना जो आनंद मिळतो त्याची सर विकतच्या फुलांना येईल का? पुरुषाने बाईकडे बघत राहणं यात अस्वाभाविक काय आहे? प्रत्येकजण बघतोच. हे बघणं अर्थातच बाईच्या देखणेपणावर अवलंबून असतं. ह्यात वाद नाही. त्या बाबतीत सगळ्या पुरुष जातीचे एकमत होईल. त्या पाहण्याला जे रसिकत्व लागतं ते कोणत्याही क्रमिक पुस्तकातून येत नाही. ते प्रत्येकाजवळ उपजत असतं. त्याप्रमाणे ज्या बाईकडे बघायचं तिच्या ते लक्षात न येता कसं पाहायचं याचं शिक्षणही कोणत्याही शिक्षण खात्याने मंजुरी दिलेल्या पुस्तकात मिळत नाही. प्रत्येकाच्या त्या बाबतीत विषय एकच असून स्वतंत्र PhD असते. कुंकू, मंगळसूत्र, पांढरं कपाळ या खुणांवरून अंदाज करण्याचे दिवस कधीच संपले. हल्ली संपूर्ण मोत्यांच्या माळेत मानेमागे वेणीखाली लपेल असा एकच काळामणी असतो. नवऱ्याचं संसारात स्थान किती हे या फॅशनवरून समजतं, पण नवरा आहे की नाही समजत नाही. जीवनात येणाऱ्या अनुभवांनी आपण आपल्याला मर्यादा ठरवतो. हे वाईट, ते चांगलं असल्या व्याख्या तयार करतो. त्या व्याख्या किती तकलादू, व्यक्तिगत असतात हे व्याख्या बनवणाऱ्या माणसाला समजत नाही. त्या व्याख्यांना आपण डावलून नकळत पुढे जातो. लगेच आपण निर्माण केलेल्या विश्वात आपण स्वतःला पापी समजतो. हा सगळाच पोरखेळ नाही का? जन्मभर मनुष्य प्राणी मूलच असतो. माणूस म्हणजे लहान मूल, मोठं मूल आणि मोठं मूलच. समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल, तर तो जे बोलतो त्यातलं 70% तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणा कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हा सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो बोलतो ते जर सगळं ऐकू आलं तर त्यालाच एक झापड मारावीशी वाटेल. स्पर्श सुख म्हणजे प्रेम नक्कीच नाही. तो प्रीतीचा मूळ रंग नाही. तो नुसता अभिलाषेचा तवंग, एक सवंग लालसा. जाता येता भेटत राहते, जाणवते स्पर्शाची ही लालसा. रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लार्कने तिकीट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुढ्या देताना तेच, ऑफिसरने फाईल देताना तेच. हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा सुटाबुटात चिकटून जाते. वर पुन्हा स्वारीचं गुलाब पाणी शिंपटायचं आणि एक ओषट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते.
ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं काही ओकतच नाही. श्रीदेवावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील, पुटं. भारतीय युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं तरी कृष्णाचं ऐकून तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णांनी सांगितलं, कौरव सैन्यांनी टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्या सकट जळून गेला असता. आयुष्यभर श्रीदेहाचं संरक्षण असाच कुणी अजात कृष्ण करीत असला पाहिजे, नाहीतर पुरुषांच्या नजऱ्यांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता. सल्ला मागणारे खूप असतात, ऐकणारे किती असतात. शेवटी स्वतःला जे हवं असतं तेच माणूस करतो. आपण मात्र जीव तोडून आपणच त्या प्रसंगात सापडलो आहोत असं समजून घसा कोरडा करतो. सांगणाऱ्या माणसांना कोणीतरी ऐकतोय आणि त्याला आपलीच बाजू योग्य वाटत आहे एवढंच समाधान हवं असतं. त्यांना पुन्हा जगावंसं वाटतं. आपलं काहीच चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते. म्हातारी मला सांगत होती, मुली बघणं हा पुरुषांचा स्थायी भावच आहे. बायकांकडे पाहावं ही भावना जोवर जागती आहे तोवर पुरुष हा पुरुष आहे. आता विनाचे वडील तसं वय झालेलं, पण असे ह्या खिडकीजवळ उभे राहिले की गुंग व्हायचे. मोठ्या प्रसन्नतेने रस्त्यावरच्या बायका पाहत राहायचे. ते तर पुरुषच. पण तुला गंमत सांगते, एक दोनदा मी पण त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिले. रस्त्यावरून जाणाऱ्या पोरींकडे त्यांच्या म्हणजे तुमच्या पुरुषांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा बायांकडे पागल होऊन पाहणारे पुरुष मला पागल वाटेनासे झाले बघ. आता तर रस्त्यावरच्या मुली पाहण्याचा मलाच छंद जडलाय. बेभान करण्याचं तंत्र बरोबर शिकल्यात बघ पोट्ट्या. चित्रासारख्या राहतात बघ. मी तर गेल्या अनेक दिवसात कुरूप मुलगीच पाहिली नाही. मी हसून विचारलं, आजी तुमचे हे विचार एकदा माझ्या बायकोला ऐकवाल का? मुळीच ऐकवणार नाही. का? तरुणपणात बेटा अहंकार असतो. आपली तुलना इतरांबरोबर होता कामा नये असं वाटतं. त्यात काही गैर पण नाही. मी तरुण असताना माझ्या नवऱ्याला कमी ठरलंय का? हे विचार आत्ताचे, म्हातारपणाचे. स्वतःच्या रूपाचा अहंकार जळाला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागलं. खर्च झाल्याचं दुःख नसतं, हिशेब लागला नाही की त्रास होतो. माझी ॲम्बिशन अगदी छोटी होती आणि ती मी पुरी केली होती. ती मी पुरी केली आहे असं मी जाणीवेने म्हणते. एखादं काम यशस्वी झालं की नाही हे ओळखण्याची माझी सोपी रीत आहे. आपल्यात आतून आनंद आणि धीर मिळाला की मला कृतकार्य वाटतं. मग मी इतरांना त्यांना काय वाटलं, कसं वाटलं हे विचारायला जातच नाही. माणूस पैशांशिवाय जगू शकतो, अब्रू गेली तरी मजेत राहू शकतो, पण खुर्ची गेली की त्याची काय अवस्था होते हे पाहायचं असेल तर कोणत्याही सेवानिवृत्त माणसाकडे पहा. माणसाजवळ दोन गोष्टींपैकी एक गोष्ट असायलाच हवी. एक तर दुसऱ्यावर जबरदस्त उपकार करता येतील अशी शक्ती हवी. ती शक्ती नसेल तर दुसऱ्याला जबर उपद्रव देता येईल अशी एखादी यंत्रणा हवी. ह्यापैकी काहीच नसेल किंवा जितक्या प्रमाणात ह्या गोष्टी जवळ असतील तितक्या प्रमाणात तुम्हाला तुमचं आयुष्य सोपं किंवा अवघड होईल. कळप करून राहणाऱ्या प्राण्यात आपण माणसाची गणना करतो ते चूक आहे. माणसं गाव वसवतात म्हणजे काय करतात तर वाडे बांधतात खुराड्यांचे. तिथं माणसं एकमेकांच्या समोर राहतात, वरच्या किंवा खालच्या मजल्यावर राहतात, नाही तर शेजारी शेजारी. एक विटांची रेघ मारायची, त्या रेघेला रंग मारायचे. एका बाजूला एक रंग, दुसऱ्या बाजूला दुसरा. स्वतःच्या रंगाला अभिरुची म्हणायचं, दुसऱ्याच्या रंगाला एक हुंकार टाकायचा तुच्छतेचा. रंगाला, विचारांना, संस्कारांना आणि आयुष्यालाही. संपलं. ह्या पलीकडे आपण एकमेकांसाठी काय करतो? आपण नक्की म्हातारे झालो असं केव्हा समजावं? तर चमचमीत कांद्याची भजी खाताना जेव्हा खोकल्याची आठवण होते तेव्हा. उडी मारून रूळ ओलांडायची भीती वाटते तेव्हा. जागरण म्हणजे रक्तदाब किंवा पंक्तीतलं पिवळ्या धम्मक केशरी जिलेबीचे ताट म्हणजे मधुमेह असली तैराशिक दिसायला लागतात तेव्हा.
रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकडे नजर जाण्या अगोदर तिच्या कडेवरच्या मुलाकडे जेव्हा प्रथम लक्ष जातं तेव्हा म्हातारपण आलं असं खुशाल समजावं. पॅसेंजर ज्या अधीरतेने टॅक्सीत बसतो त्यावरून आपण त्या जागेवर पोहोचेपर्यंत किती टॅक्सीवाले न थांबता निघून गेले आहेत हे मला समजतं. मागून येणाऱ्या मोटारी समजण्यासाठी हा समोर जो आरसा लावलेला आहे त्यात फक्त मागच्या मोटारी बघायच्या नसतात. हा आरसा आम्हाला पॅसेंजरची मनस्थिती सांगतो. मोटारीचा दरवाजा लावताना होण्याच्या आवाजावरून पॅसेंजरची संस्कृती समजते. मीटरकडे नजर ठेवणाऱ्या पॅसेंजरची आर्थिक कुवत समजते. त्याच्या बसण्याच्या पद्धतीवरून तो टॅक्सीत नेहमी बसणारा आहे की नाही हे समजतं. बायकोला विश्वासात घ्यावं पण ती बिथरणार नाही अशा बेताने. रिंग मास्टर आपल्याला सहज बोटावर खेळवतोय हे जसं वाघिणीच्या लक्षात येता कामा नये तसंच आहे हे. बायको कशी हवी राव? आपण बिथरलो तर आपल्याला सावरणारी हवी, स्वतःच बिथरणारी नको. थोडक्यात म्हणजे पेपरवेट सारखी हवी. खालचे कागद फळफळतील पण ती स्वतः गडगडणार नाही, चळणार नाही आणि खालचे कागदही उडू देणार नाही. स्वाभाविक अस्वाभाविक, प्रयोजक अप्रयोजक, निंद्य स्तुत्य यासारखे भेदभाव निर्माण केले ते माणसांनी निसर्ग जर खऱ्या अर्थाने जाणला असता तर त्यांना कळलं असतं की निसर्ग आपल्याला केव्हा केव्हा वैऱ्यासारखा वाटतो. ह्याचं कारण आपण फक्त भेद ओळखतो, निसर्ग फक्त भाव जाणतो. निसर्गाने भाव निर्माण केला आणि मानवाने भेद निर्माण केले. भेदामधून जात निर्माण झाली, नाती जन्माला आली. बाप, आई, मुलगी, मुलगा, पत्नी, प्रेयसी ही नाती आपण निर्माण केली. निसर्ग मात्र फक्त स्त्री आणि पुरुष एवढाच भाव ओळखतो. जे दुःख केव्हा तरी संपणार असतं तेच दुःख माणूस सहन करू शकतो. ज्या दुःखाला किनारा असतो तेच दुःख भोगून पार करता येतं. ज्या दुःखाची जात ठरवता येत नाही, ज्या संकटाचं रूप नावात व्यक्त करता येत नाही तेच जास्त भीषण असतं. माणसांच्या अनेक छटांपैकी एखादी छटा प्रकट होण्यासाठी देखील योग्य ती वेळ यावी लागते. त्यावेळी जे प्रकट होतं ती छटा म्हणजे संपूर्ण माणसाचं दर्शन नव्हे. आपल्यालाच फार घाई होते आणि एखादी छटा, एखादा विचार, एखादी कृती म्हणजे ती संपूर्ण व्यक्ती असं आपण धरून चालतो. असं गृहीत धरून चालण्याची खोड वाढवणं म्हणजे पश्चातापाला भरपूर वाव देणं. पश्चातापाचा काळ हा काही अचानक उगवत नाही किंवा आपोआप जन्माला येत नाही. भूतकाळात ज्या काही गोष्टी आपण अकारण घाईने उरकतो त्या घाईच्या क्षणीच अशा काळाला आपण जन्म देतो. मग ती घाई एखादी कृती करण्यात असो किंवा एखाद्या व्यक्तीबाबत बांधतो त्या आडाख्याबाबतची असो. कोणत्याही प्रसंगाला न डगमगणारी व्यक्ती दमत नाही असं नाही. परंपरेने आणि चाकोरीने आपण काही गोष्टी कायम धरून चालतो. विदूषकाने प्रत्येक मिनिटाला हसवलंच पाहिजे किंवा टोपलीचं झाकण काढताच नागाने फणा काढून 10चा आकडा दाखवावा अशा आपल्या अपेक्षा असतात. थकवा ही नैसर्गिक अवस्था आहे हे आपण काही बाबतीत गृहीत धरायला तयारच नसतो. कलावंतांशी लग्न करताना माझ्याकडे कायम कलावंत म्हणून पाहण्याची इच्छा आणि शक्ती असेल तर करावं. संसारात व्यवहारात तो सामान्यांहून निराळा वागणार आहे हे गृहीत धरून करावं. त्याचं वागणं विक्षिप्तपणाचं वाटेल पण त्याच्या विश्वात त्या वागण्यातील त्याची अशी संगती असेल ते आकलन होणार असेल तर करावं. कलाकाराच्या सगळ्याच वृत्ती, सगळेच विकार उत्कट असतात. राग, प्रेम, लोभ, अभिलाषा, माया या सगळ्याच संवेदना पराकोटीच्या प्रखर असतात आणि त्यातल्या त्यात कोणत्या संवेदना केव्हा उफाळतील याचे संकेत पण सामान्यांपेक्षा निराळे असतात. अमुक एक भावना आता ह्या वेळीच का असा प्रश्न कलाकाराला रुचत नाही. त्याला त्या क्षणी फक्त तेवढीच साथ हवी असते. नेहमी दिसणारा आकाश एखाद्या दिवशी भव्य वाटतं. पाण्याला पण कधी कधी निराळी चव येते. नेहमीच्या स्पर्शाला निराळी स्निग्धता जाणवते. असं का होतं? आपल्याच मनाची भावना वातावरणात मिसळते मग आकाश भव्य वाटतं. पाण्याला चव येते, स्पर्श वेगळे वाटतात. ती भव्यता, ती चव, तो स्निग्धपणा आपल्याच मनाचा असतो. आपलं काय होतं सांगतो. रस्त्यावरून जाणारा प्रचंड हत्ती आपल्या नजरेला दिसत नाही.
हत्ती गेल्यावर त्याची धुळीत उमटलेली पावलं पाहून आपण अंदाज करतो इथून हत्ती गेलेला दिसतोय. तसं आहे हे. आपल्याला अशी अनुमानं काढायची फार खोड असते. दुसऱ्या एखाद्याचं प्रत्यक्ष कार्य संपून तो त्यावरून सिद्धांत मांडण्यापर्यंत मजल गाठतो तरी आपण अनुमानच काढीत बसतो. पुरुषाला पत्नी हवीच असते, पण त्याहीपेक्षा त्याचं मन प्रेयसीसाठी भुकेलेलं असतं. बाहेर बसलेल्या माणसाची प्रेयसीच हरवलेली आहे. माझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण पत्नी अजून प्रेयसीच होऊन माझ्याकडे येते आणि मग त्यावेळी मला प्रियकर बनण्याचं सामर्थ्य तिच्यात निर्माण होतं. मग त्यावेळी एकच जाणवतं, सगळं खोटं आहे. सुशिक्षितपणाचे कपडे घाला, सुसंस्कृतपणाच्या पगड्या घाला किंवा प्रतिष्ठितपणाची समाजातल्या स्थानाची शाल पांघरा, मोठेपणाची झूल अंगावर घ्या, काहीही करा, हे सगळं ढोंग आहे, धूळ फेकणं आहे. शेवटी नर आणि मादी हेच नातं खरं आहे, तेच खरं घरटं आहे. हे भेदून पलीकडे जाण्याची ताकद कुणातच नाही. खऱ्या भावना, खरी कृती आणि निसर्गदत्त वृत्ती ह्या अडाणी अप्रगल्भ माणसाला जेवढ्या समजतात तेवढ्या तुम्हा आम्हाला समजत नाहीत. शिक्षण मिळवून आपण शब्दांना वाजवीपेक्षा जास्त तरी महत्त्व देतो, नाहीतर त्याला पूर्ण न्याय तरी देऊ शकत नाही. अडाणी माणसं जे मनात येतं ते दाखवून मोकळी होतात. सुखामागे माणूस पळतो, पळताना पळतो, ठेचकाळतो, पस्तावून परततो. तो त्याचा परतण्याचा काळ म्हणजे खरा सौख्याचा काळ. नेमक्या त्या काळात त्याला साथ मिळत नाही, सावलीची वाण पडते, व्यथेला श्रोता मिळत नाही, त्याला कोणी जवळ करीत नाही. असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो. पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो. स्वतःच्या कुळतेप्रमाणे जो तो साधनं निवडतो. ती गौण नसतातच, ती नाममात्र असतात. प्रश्न असतो भक्तिभावाचा. 100 वर्ष तप करून शंकराला एक क्षीर अर्पण करणारा लंकाधिपती असतो, तर तुळशीच्या पानावर दैवताला जिंकणारेही असतात. प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचं सांत्वन करता येतच असं नाही. अर्थात रडणाऱ्याला त्याची जाणीव नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं तिला वाटतं. पण काही वेळेला रडणाऱ्या माणसांपेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडतो. ज्योतीपेक्षा समय जास्त तापत नाही का? 2 माणसांना जवळ आणूया असं निव्वळ ठरवून ती एकमेकांच्या जवळ येत नाहीत. ती मग सख्खी भावंड असली तरी. रंगांच्या पेटीत कितीतरी रंग एकत्र असतात. एकाच मातीतून बनलेले रंग एकाच पेटीत राहणारे, पण त्यातले फार थोडे रंग दुसऱ्या रंगात चांगले एकरूप होतात. ह्याला कुणी का म्हणून विचारलं तर काय सांगायचं? भित्र्या माणसाला फसण्याची धास्ती नाही. अंगात धडाडी असणारी माणसंच वाव मिळेल तिथे उडी घेतात. काही उड्या जमतात, काही फसतात. उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ती काही ना काही अनुभवाचं माप पदरात टाकून जातेच. त्याशिवाय मूळ ईर्ष्या जोपासली जाते ते निराळं. एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते, तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल. आणि अगदी तसंच म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला, ते शेवटपर्यंत असणारच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या 3 गोष्टीच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही, तर ते गुण खळखळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमणं याला महत्त्व आहे. गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होऊन बसलंय. नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही? न पटणाऱ्या, न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. तेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो, तेव्हा उशीर झालेला असतो. आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो. भांबावलेला माणूस अस्थिर असतो. अस्थिर माणसाची विचारशक्ती क्षीण बनते. क्षीण विचारांची माणसं एकत्र येत नाहीत. माणसं एकत्रित नाहीत म्हणजे संघशक्ती नाही. संघशक्तीशिवाय आंदोलन अशक्य.
हा प्रेमाचा मार्गच चमत्कारिक, अकल्पित वळणांचा, फसव्या नागमोडीचा, अनिश्चित लयीचा. आमच्याच वृत्ती, आमच्याच सवयी चकवा दाखवतात. चढण चालू असते तेव्हा ज्यांच्यासाठी शिखर गाठण्याची इच्छा असते अशांचा हात मिळत नाही, आणि उताराला लागल्यावर तर काय सगळा उतारच. कुणी बुद्धिवाद पाठुंगळीला मारून तोल सावरतं, तर कुणी आपण ते नव्हेच अशा पांघरुणात लपतो. सगळी बेटे तेथेच फिरतात, तेथेच फिरतात. माणूस निराळा वागतोय, बिघडला, कामातून गेला असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो, पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो. सुख म्हणजे तरी काय? समाधान मानवून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही. स्वतःला सुखी समजणारी इतर माणसंही सवयीने सुखी झालेली असतात. 90% लोकांना जे मिळतं ते आपल्यालाही मिळालं आहे या जाणीवेतून ती सुखी होतात. कलाकार कलेच्या प्रांतात जसा पूर्ण पुरुष वाटतो तसाच तो संसारात पती म्हणून असणार. होईल या अंदाजावर तुम्ही स्वप्न रंगवता. त्या कलाकाराचं गणित एकाच आकड्यापायी अपूर्ण आहे आणि आपणच ते पूर्ण करणार आहोत या भावनेने तुम्ही त्याच्या संसाराची जबाबदारी घेता. लग्न झालं रे झालं की तुम्ही त्याच्याकडे माणूस म्हणून बघता. आपला साथीदार प्रथम कलाकार आणि मग गृहस्थ आहे हे तुम्ही विसरता, आणि ते एकदा विसरलात की दुःख सुरू. त्याची अशांतता तशीच राहते. तुम्ही रोखठोक हिशेब मांडता की सर्वस्वाचा त्याग करून आपण धाव घेतली तरी हा अतृप्त, ह्याला आणखी काय हवं होतं? इतर बायकांच्या संसारांची, त्यांच्या नवऱ्यांची, मग तुम्ही स्वतःच्या नवऱ्याची तुलना करता. त्या तुलनेत साहजिकच सामान्य माणूस लायक नवरा म्हणून श्रेष्ठ ठरतो, आणि मग तुम्ही झटकन निर्णय घेता की अमुक बाईचा नवरा साधा हेड क्लार्क आहे, पण बायकोला सुखात ठेवली आहे, घरातलं सगळं बघतो. आपण दोघं शब्दांवर जगत आहोत. खोटे, फसवे, दिशाभूल करणारे, भूल देणारे, कसे का असेनात, पण वाटतं शब्द ऐकवावेत. प्रत्यक्ष जीवनात आपण एकत्र येऊ शकलो नाही, मग वाटतं की शब्दांच्या दुनियेत तरी विवेकाची भाषा नसावी. स्वप्न संपलं की सत्य बोचू लागतं. उदबत्त्या जळून गेल्या की मागे राखेचा सडा उडतो. राखेला सुगंध नसतो, स्वप्नाला सूत्र नसतं. तरी मी त्याला विचारलं, स्वप्नांवर माणूस जगतो का रे? नाही, स्वप्नांवर माणूस झोपतो, रमतो, पण जाग येईपर्यंत. जागेपणी उराशी स्वप्न बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते ती माणसावर. मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुगंधाचा फार जवळचा संबंध असतो. बरोबर आहे, शेवटी दोन्हींची राख होते. काही माणसांचं आयुष्यच चमत्कारिक. त्यांना सुखाचा आस्वाद जसा स्वस्थतेने घेता येत नाही, तशी दुःखाची चवही. हादरण्यासारख्या घटना घडूनही त्यांना थांबता येत नाही. कलावंत जीवनाला कळकळून भेटला पाहिजे. त्याचा समाजाशी मोकळा संवाद व्हायला हवा. त्याची पंचेंद्रिय तृप्त व्हायला हवीत. पंचेंद्रिय तृप्त होतात का? अग्नीत तूप टाकलं की अग्नी तृप्त होण्याऐवजी जास्त प्रज्वलित होतो. पंचेंद्रिय तशीच असतात. पण हे झालं सामान्य माणसाचं. कलावंत निराळा असतो. पंचेंद्रियांचा आनंद अपुरा का राहतो याचा शोध घेण्यासाठी तो बाहेर पडतो. व्यक्त आणि अव्यक्त ह्यातलं अंतर, पंचेंद्रियांच्या कक्षेतील आनंद आणि इंद्रियातीत आनंद ह्यातील अंतर शोधणं म्हणजे कलेचा जन्म. तो शोध घेणं हेच संगीत. कोणत्या तरी एका क्षणापर्यंत पेशंट डॉक्टरचा असतो, नंतर तो नियतीचा होतो. कोणत्या क्षणी तो आपला होणार आहे हे नियतीला माहीत असतं, पण तो कोणत्या क्षणी आपल्या हातून निसटणार आहे हे डॉक्टरला माहीत नसतं. डॉक्टर व्हायचं म्हणजे या अन्यायाला तोंड देण्याची ताकद कमवावी लागते. अन्यायाचा, कारण हा सामना आमने सामने होत नाही. फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो ह्याचं दुःख होतं. विजय नियतीचाच होणार असतो. तिला लबाड्या करण्याचं काय कारण असतं? पेशंट एकाएकी सुधारल्याच्या खुणा दाखवतो आणि हातोहात निसटतो. आम्ही मग विझायला आलेल्या ज्योतीची उपमा देऊन गप्प बसतो. कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं दुःख होतं.
प्रत्यक्ष भगवान कृष्ण पाठीराखा असताना कर्णाचा शेवट ह्या प्रकाराने करण्याची पाळी यावी. डॉक्टरच्या हातून पेशंट निसटला की असंच काहीतरी वाटतं. कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा इतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षातही येत नाही. माणसांचं स्वतःच्याच कंटाळ्यावर प्रेम असतं. जग निराळं होत चाललेलं आहे. लाखो रुपयांच्या उलाढाली जगात चाललेल्या आहेत. प्रामाणिकपणे मान्य कर. असल्या लोकांना हे वाटतो की नाही? स्वतःचं मन नेहमी मारायचं, इच्छा दाबून टाकायच्या, बायका मुलांना संयमाचं महत्त्व रात्रंदिवस ऐकवायचं, कुढणाऱ्या मनाला नीतीची पांघरून घालायची आणि म्हणायचं असला पैसा नको आपल्याला, देवाने खूप दिलंय. ही चुकीची विचारसरणी टाकून दे. माझं ऐक. एकाने खाल्लं तर शेण, सगळ्यांनी खाल्लं तर श्रावणी. तू मला अव्यवहारी म्हणतोस त्याचा मला राग येत नाही. मला बुडवणाऱ्या लोकांवर तू झळफळतोस त्याचंही मला काही वाटत नाही, कारण तुला माझं जीवनच समजलेलं नाही. मी पैसा नाही कमवू शकलो आयुष्यात, पण आनंद मात्र खूप मिळवला. मला बुडवणाऱ्या लोकांनीही मला खूप आनंद दिला. माझ्या त्या कमाईत त्यांना वाटा मागता आला नाही, ह्याचंच मला वाईट वाटतं. उलट माणूस केव्हा फसतो सांगू? आपल्याला काय मिळवायचं होतं हे जेव्हा माणसाला समजत नाही तेव्हा तो फसलेला असतो. आणि एवढ्याचसाठी तू उद्यापासून पत्ते खेळायला जाऊ नकोस, कारण पैसे लावून खेळताना पैसे मिळवणं हा हेतूच होऊ शकत नाही. तिथं मिळवायची असते ती धुंदी, गमवण्याचाही एक कैप उपभोगायचा असतो. ते वातावरण चाखायचं असतं. स्वतःच्या मालकीचं तेवढंच असतं. आणि थोड्याफार फरकाने हेच असतं सगळीकडे. हातात ब्रश आणि रंग आले की मग विश्वाचा विसर पडतो. तहानभूक हरपते. त्या राज्यात मग दुर्गंधीला जागा नाही, फसवाफसवीला थारा नाही, उपेक्षा नावाची वस्तूच अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणूनच मी आजवर कोणत्याही व्यवहारात फसलोच नाही. मला जे मिळवायचं ते मी अव्याहत मिळवत आलोय. मला फसवायला मिळालं ह्या धुंदीत अनेक असतीलही, पण मी मात्र मनापासून म्हणतो, ज्याला काय मिळवायचं हे समजलंय तो कुठेच फसत नाही. म्हणूनच या जगात व्यवहारी लोकांचंही चाललंय आणि माझ्यासारख्यांचंही चांगलं चाललंय. मला तसा फसवणारा अजून जन्माला यायचा आहे. असा बघतोस काय मित्रा? बाबा रे, आयुष्य नुसतं जगण्यासाठी नसून मजेत जगण्यासाठी आहे. लाईफ इज फॉर लिव्हिंग. ह्याच्यापुढे हॅप्पीली हा शब्द आपण लिहायचा आहे. कितीही किंमत मोजावी लागली पण हसत जगावं, पर्वा करू नये. त्यासाठी प्रथम फक्त स्वतःचं रक्षण करावं. आत्मनं सततं रक्षेत. आता हे रक्षण कुणापासून? परचक्रापासून? नो राजा नो. युद्ध वारंवार होत नाहीत आणि झाली तरी त्याच्यासाठी मिलिटरी आहे. आपण सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी. आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपल्या आसपास वावरत असतात. त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं. आम्ही जनावरं माणसांच्या भानगडीत कधीच पडत नाही. जनावरांनी इंटरेस्ट घ्यावा असा जनावरांचा एकही गुण माणसात नाही. ज्या जनावरांनी माणसासाठी जन्मभर रक्त आटवलं त्यांना माणसं कशी वागवतात ते सांगू? परवाच एका जातिवंत उमद्या घोड्याला तुम्ही माणसांनी गोळी घालून मारून टाकलं. बिचारा तुमच्यासाठी छाती फुटेपर्यंत पळत होता. जनावरांच्या जीवावर तुम्ही गाड्या उडवता आणि वेळ आली की जनावरांनाच उडवता. माणसांपेक्षा घोडे चांगले. ते नाही माणसांवर पैसे लावीत. वास्तविक तुम्ही माणसांनी रोज जनावरांची पूजा करायला हवी. पण ते कुठलं व्हायला? तुमच्याबरोबर जे इमानाने राहतात त्यांच्यावर तुम्ही उलटता. एखादा इमानी कुत्रा पिसाळला तर काय करता तुम्ही? त्याला गोळी घालता. अहो, पण त्याच्यापासून धोका आणि पिसाळलेल्या माणसांपासून नसतो का धोका? त्यांना का नाही गोळी घालत? तुमची चाकरी करून होतो जनावरांच्या डोक्यावर परिणाम. एक प्रकारचं दुखणं ते. अशाच वेळी जनावराला सांभाळलं पाहिजे, पण तुम्ही घालता गोळी. माणसाच्या सहवासात राहून जनावरांना माणसाच्या व्याधी जडू लागल्या आहेत. परवा राणीच्या बागेतल्या वाघाचा दात उपटावा लागला. आतापर्यंत हे दाताचं दुखणं वाघाला झालेलं कधी ऐकिवात होतं?
पण असंच व्हायचं होय. जंगलातला निसर्गाचा सहवास सोडून आम्ही माणसात आलो ना. सवय ही एक जबरदस्त हुकूमत चालवणारी गोष्ट आहे. ही सवय एखाद्या जागेची असते, नेहमीच्या उशीची असते, तशीच एखाद्या व्यक्तीची पण असते. आपल्या घरातलं शेवटचं शुभ कार्य असावं, रिवाजाप्रमाणे आपण नेहमीच वाडवडिलांपासून चालत आलेल्या गुरुजींना बोलावं आणि त्यांनी पाठवावं दुसऱ्या गुरुजींना. दुसऱ्या गुरुजींच्या योग्यतेविषयी, ज्ञानाविषयी यत्किंचित किंतु नसतो. सगळं कार्य ते आपल्या मनाने पार पाडतात देखील, पण वाटत राहतं आज आपले गुरुजी नाहीत. मला भीती वाटते ती स्त्रीच्या पहिल्या हास्याची, नजरेची, कारण त्या दोन्ही गोष्टी त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतात हे कळून येतं. पण त्याहीपेक्षा मला भीती वाटते ती माझ्या स्वतःच्या नजरेची. आपली नजर प्रामाणिक नसते. आपल्याही नकळत एखादी अभिलाषेची छटा, सूक्ष्म वासनेचा एखादा तरंग हा म्हणता नजरेत डोकावतो आणि स्त्रीचं पहिलं हास्य, पहिली नजर लोहचुंबकाने लोखंडाचे कण खेचून घ्यावेत त्याप्रमाणे ह्या गोष्टी खेचून घेतात आणि मग त्याच क्षणी आपल्यातलं अंतर किती ठेवायचं याचं गणित त्यांच्याजवळ मांडलं जातं. मग त्या आत्मविश्वासाने दिलखुलात हसतात तरी किंवा राखून. माणूस जन्मभर सुखामागे, ऐश्वर्यामागे धावतो, पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो आणि धडपड यशस्वी ठरून हवी ती वस्तू मिळाल्यावरही तो सुखी नसतो. ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते. तो जर निर्भय व्हायला शिकला तर जीवनातील गोष्ट नव्याने समजेल. माणसं, नद्या, डोंगर, समुद्र सगळ्यांचा अर्थ बदलेल. आकाशाकडे सगळेच बघतात, पण स्वास्थ्यासारखे, सवयीसारखे. म्हणूनच ते जरा भरून आलं की विजेचा लोळ कोसळताना दिसला की माणसं पळत सुटतात. आकाशाकडे पाहायचं ते आकाश होऊन पाहावं म्हणजे ते जवळच वाटतं. विराट ह्या शब्दाचा अर्थ तेव्हा समजतो. अमर्याद शब्द पारखायचा असेल तर समुद्र पाहावा. विविधता शब्द समजून घ्यायचा असेल तर माणूस पाहावा आणि तोही कसा तर आतून पाहावा. मग माणसांची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूस देखील हलकट म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यावयाची झाली तर मी विजेचीच उपमा देईन. पृथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली की ती आकाशाचा त्याग करते. पृथ्वीवर दगड होऊन पडते, पण पडण्यापासून स्वतःला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करत नाही. प्रेम करताना माणसानेही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालतील, पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही, पण नाद विसरणार नाही. पाय थकले तरी बेहत्तर, पण गतीची ओढ टिकवून धरीन. ही भूक कायम असली की झालं. आयुष्यात ही भूक जिवंत ठेवावी आणि निर्भयतेने पुरी करीत राहावी. स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत. मला हिंदी सिनेमा आवडतो, कुठलाही. का? ऐका. ते सजवलेले महाल, प्रचंड दिवाणखाने, फर्निचर, पडद्यांची कापडं, हिरो हिरोईनचे ड्रेसेस, त्यांचं सौंदर्य सगळं पाहताना काय यातना होतात. एका तरी हिरोला गोडं तेल मिळत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसलेला पाहिलात? आज तेल नाही, डालडा नाही, साखर नाही याची हिरोईनला कधी चिंता लागली? एका तरी हिरोची मोटार पेट्रोल पंपावर पेट्रोल संपून गेल्याची पाहिली? ह्याला विमानानं जायचं होतं पण वैमानिकाचा संप आडवा आला असं झालं. म्हणूनच मला सर्व चित्रपट आवडतात. हिरोईन तर आवडते. डोक्याला अमृतांजन न चोपडणारी एखादी तरी बाई दिसावी अशी माझी इच्छाही त्यामुळे पुरी होते. अरेबियन नाईट्स, गुलबकावली हे जेवढे खोटं तेवढेच हे चित्रपटही. आपण आपलं बालमन सांभाळावं, भाबडेपणात जतन करावा आणि सिनेमाला जावं. 3 तास सगळं विसरायला होतो मित्रांनो. दुःख टंचाईमुळे निर्माण होत नाही, चिकित्सक वृत्तीबाई निर्माण होतं. सिनेमा पाहताना एकदम हिरो गायब कसा होतो, वाटेल तिथे प्रकट कसा होतो, 3 गोळ्या लागूनही मरत कसा नाही, अशी चिकित्सा केली की संपलं. डालडा कालपर्यंत होता, आज गायब का?
आज गायब का झाला? देशात भरपूर साखर आहे असं काल मंत्री म्हणाले, पण आपल्याला मग मात्र 5-5 तास का रखडावं लागतं? अशी चिकित्सा केली म्हणजे दुःख होतं. मी हॉस्पिटलात गेलो, सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स केल्या, सब कुछ नॉर्मल. मी विचार केला, आज सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण आयुष्यात एक वेळ अशी येणारच आहे की रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणतील जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलावून घ्या. मरण येणारच. ह्या एका सत्याला ते केवळ कटू आहे म्हणून आपण किती डावलतो. त्या भीषण सत्याची आपण आयुष्यभर आठवण ठेवत नाही, उपेक्षा करतो. म्हणून शेवटी आपला जीव घेतल्यावरच ते शांत होतं. मग विचार केला की मरण येणारच, कोणत्या तरी व्याधी घेऊन येणार. मग मी एक दुपारी वॉर्डात चक्कर टाकली. आजारपणातही एवढ्या व्हरायटीज असतील असं वाटलं नव्हतं हो. 60 रोगी 60 तऱ्हेचे, ह्यातलंच काहीतरी एक आपल्या वाट्याला येणार, तेव्हा कोणता प्रकार निवडावा? खूप विचार केला. कसलं काय, एकही प्रकार न निवडता कॉटवर येऊन पडलो. असं का झालं? तर म्हातारपण म्हटलं की म्हातारपणाची तरतूद आपण फक्त पैशांची केली की संपलं असं समजतो. ते चूक आहे. म्हातारपण स्वीकारण्याची फार मोठी तयारी करावी लागते, हे शिकलो. मानसिक तयारी, आपली इच्छा असो वा नसो, तो न आवडणारा पाहुणा घरात कायमचा राहायला येणार आहे, ह्यात वादच नाही. ज्या घरात तो वास्तव्याला येणार आहे त्याचेच वासे तो मोजणार आहे, हे आत्तापासूनच गृहीत धरायला हवं. ती शक्ती कमावणं हे शिकलो. फार तर्क माणसाचा एकांत वाढवत जातो. तो तर्क कर्कश होत जातो. फार मॅटर ऑफ फॅक्ट होतो. नुसता तर्क करीत राहणारा माणूस फार संशयी होत जातो. त्याची वाढ होत नाही आणि त्याला सुखही लागत नाही. असं का होत जातं? तर तर्कालाही सत्याचा, वास्तवतेचा आधार लागतोच. ज्या तर्काला वस्तुस्थितीचा आधार गवसत नाही, तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते. सत्याचा आधार शोधायची धडपड जाणीवेने करायची असते. जी माणसं तशी धडपड करतात त्यांची वाढ होते. ज्यांचं तर्कावरचं प्रेम बसतं ती माणसं तिथल्या तिथं फिरतात, स्वतः दुःखी होतात, इतरांना दुःखी करतात. आपल्या अपरिपक्व विचारांमुळे इतरांना दुःखी करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे याचा विचार अशी माणसं करीत नाहीत. नरक म्हणतात, तो ह्या यातनेपेक्षा वेगळा असतो का? कुणाचंही लग्न रजिस्टर पद्धतीने होऊ नये असं एक लग्न पाहिलं तेव्हा वाटलं कोणत्या तरी जुनाट इमारतीत किंवा चांगल्या इमारतीच्या नगण्य कोपऱ्यात हे नोंदणी कार्यालय असतं. नवपरिणितांना ह्याच ठिकाणी प्रायव्हसी हवी असावी ह्या कल्पनेने तिथेच भरपूर अंधार असतो. बसायला जागा नसते. नोंदणी कारकून तुमच्या नावाचा अर्ज शोधताना लग्न करताय, छान. नंतर आयुष्यभर बोंबला, आमचं काय झालं? असा किंवा आत्ता ह्या क्षणी लग्न करायलाच हवं का? अगदी अडलंय काय? मग इतकी वर्ष काय केलं? असा चेहरा करून शोधत असतो. आणि कहर म्हणजे मागच्या भिंतीवरचा निरोधाचा फलक दिसतो. उरलेल्या माणसांचे चेहरे शेवटपर्यंत शुद्धीवर होते का? किंवा शेवटी काय बोलले? हा प्रश्न विचारताना जसा होतो तसे असतात. मग खास सरकारी पिवळ्या कागदावर नाव, गाव, पत्ता, निधर्मी, राज्य असल्यामुळे जात ह्या तपशील लिहायचा आहे. सगळं सापडेपर्यंत रजिस्ट्रार जेवायला जातात. ते येईपर्यंत आपण इरेत पडायचं आणि ही विटंबना अपुरी वाटते म्हणून अमक्या तमक्याचा मी नवरा म्हणून किंवा अमक्या तमक्याची मी पत्नी म्हणून स्वीकार करीत आहे यासारखी शपथ 3 वेळा तलाक शब्द उच्चारून गृहस्थ धर्मातून तडकाफडकी मोकळी होण्याची सवलत असलेल्या एका माणसाबरोबर घ्यायची. आहे का ह्यात काव्य, रसिकता, सौंदर्य, मांगल्य? प्रेमभंग झालेल्या तमाम मित्रमैत्रिणींनो, माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीने जे सांगितलं ते सूत्र हे: संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो. तास चालणारा, ठाय विलंपद, द्रुत अशा अंगाने फुलणारा, केव्हा फार संत वाटणारा, उदास करणारा, कंटाळा आणणारा. आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण ही मोठा राग आवळून झाल्यानंतरच्या ठुमरीसारखी असते. 10 मिनिटात संपणारी पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी. मग त्याचं काय असते की काही रागदारीत काही स्वर वर्ज्यच असतात. त्याला काय करणार? म्हणून तुझ्या आठवणीत सहवासात माझा नवरा बसू शकत नाही
आणि एकमेकांच्या संसारात आपण एकमेकांना स्थान नाही. वर्ज्य झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो, तर एक राग उभा करायचा असतो. त्यासाठी आपण तो खुशीने विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकून द्यायच्या नसतात. त्यांना गाता गाता वाजवता वाजवता फक्त चुकवायचं असतं. हे सूत्र तुम्हाला पेललं तर संसाराची तुमची मैफल रागदारीप्रमाणे बहरेल. संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल जायचं नसतं, ती दरी पार करायची असते. बायकांची जात असं म्हणत जन्माला येता क्षणी काही बायका जणू काही आपल्याला काय काय वर्ज्य ते ठरवतात आणि निम्म जगणं कायमचं नाकारतात. राहिलेलं निम्म आयुष्य कसं जगायचं हे समाज बाईवर लादत असतो. त्यातलाही खूप मोठा हिस्सा शरीराने जगायचा असतो. बुद्धी असली तरी ती वापरायची गरजच नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगलगाईसारखा अंग चोरून शंखात कोंडून घेतो. आणि मन तर मरण्यासाठीच असतं आणि मन तर मारण्यासाठीच असतं. ते जर फुलपाखराचं जीवन घेऊन जन्माला आलं असेल तर पंखावरचा वरख गळायच्या आतच संपलेलं असतं. गरुडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड जास्त. तरीही ते मन मेलं की जगणं सोपं. पण ते मन जर फिनिक्स पक्षासारखं असलं तर संपलं. मग तडफडणे, पंखांचे शुभ्र उरे मागे, अशी फक्त तडफड. सर्वात जवळची माणसंच जास्त तऱ्हेवाईकपणे वागतात. त्याचा आपण मुळी मनाला लावून घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये. याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्यांचा सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख निर्माणच होत नाही. आयुष्यात प्रश्नांना काय तोटा? नुसती मान उडवली नवऱ्याने किंवा बायकोने तरी त्याने प्रश्न सुटत नाहीत. एखादा दैवी चमत्कार घडला तरच प्रश्न सुटतात. सगळेच. आणि दैवी चमत्कार माणसाच्या इच्छेनुसार थोडीच घडतात, म्हणून तर ते दैवी. मग काय व्हायला हवं होतं ह्याच्या उच्चारावरच समाधान मानायचं. एकमेकांवर खापर फोडायचं असं केलं की कसं हलकं वाटतं. आपल्या परिस्थितीला दुसरा कोणीतरी जबाबदार आहे ह्या विचाराचा फार आधार वाटतो. मला ओळखलं? हा असा प्रश्न विचारणाऱ्या माणसाला समोरच्या माणसाने पाहता क्षणी ओळखलं तर मधलं बोट पहिल्या फटक्यात सापडल्याचा आनंद होतो. आणि नाव सांगितल्याशिवाय ओळखलं नाही तर भोंडल्याचा प्रसाद भिडूंना ओळखता आला नाही याचं साफल्य झाल्यासारखं वाटतं. ही मायबाप सरकारची संक्रांत. दोन रुळांवर उभी राहणारी, चालणारी वा पळणारी नव्हे. एक काळ असा होता की जेव्हा लोकल्स पळायच्या. जो उतरतो तो उतारू ह्या व्याख्येप्रमाणे त्या काळी माणसं गाडीतून उतरायची. हल्ली कोणी उतरताना दिसतच नाही. म्हणजे काय होतं की उतरायची इच्छा असताना उतरता येत नाही. त्याच्या आत माणसं घुसतात. तुमचं स्टेशन तुमच्या डोळ्यांदेखत मागे जातं आणि तुम्हाला काही करता येत नाही. पूर्वी असं नव्हतं. म्हणून त्या काळात ग्रेट इंडियन पेनिन्सुला असं तिचं नाव होतं. म्हणजे GIP. तो ग्रेटनेस आपल्यात राहिला नाही हे जाणून रेल्वेने आपण होऊन ते नाव टाकलं आणि रेल्वेच्या नादी लागणाऱ्या माणसांना साजेल असं नाव घेतलं. ते म्हणजे मरे, म्हणजे मध्य रेल्वे. रोज मरे तिथं कोण रडे. बायको वेटिंग रूममध्ये पॅसेंजर्स येतात, सोयीचा कोपरा पटकवतात, स्वतःचं सामान जपतात, तिथेच भांडतात, जमलं तर जरा रोमांस करतात, वेटिंग रूम हवी तशी वापरतात, वेळ झाली की जातात. ते वेटिंग रूमचं इतर प्रवाशांचं काहीही देणं लागत नाही. स्टेशनांना नावं असतात, नावांना महात्म्य असतं. मुंबई म्हटलं की आत हरवलेलं शहर, खडकी म्हटलं की मिलिटरी, पुणे म्हटलं की अजून तरी विद्येचं माहेर, अक्कलकोट म्हटलं की पूज्य स्वामींचं गाव, असं कितीतरी सांगता येईल. प्रवासी म्हटलं की संबंध रेल्वेशी आणि नातं स्टेशनशी. तो कमीत कमी त्या स्टेशनचं तिकीट का होईना तेवढं देणं लागतो. वेटिंग रूम सगळ्या स्टेशन्सवर असतात, त्यांना नावं नसतं. स्वतःचं लग्न झालं की अनेक मुलं बापाचं घर वेटिंग रूमप्रमाणे वापरतात आणि मालकीचा ब्लॉक झाला की मागे वळून न बघता निघून जातात.
त्याचं काय आहे? भारतीय रेल्वे ही जनतेची संपत्ती आहे असं जेव्हा रेल्वेने डब्यातून लिहायला प्रारंभ केला तेव्हापासून रेल्वे साक्षात जनतेसारखी वागू लागली. प्रवासात भिकाऱ्यांनी हैराण करणं, उभं राहायला जागा नसताना फेरीवाल्यांनी उच्छाद मांडणं हे सगळं परवडलं, पण दिवसाढवळ्या गाडीत चोऱ्या होणं, हातभट्टीच्या बाटल्या सापडणं, बेकायदा तांदळाची पोती सापडणं, त्याहीपेक्षा माणसांचे खून होणं, बलात्कार होणं असं सगळं का? तर भारतीय रेल्वे ही जनतेची संपत्ती आहे. तेव्हा हे धोरण चुकीचं आहे. जेवढ्या राष्ट्रीय मालमत्तेच्या गोष्टी आहेत त्यावर राज्यकर्त्यांचंच नियंत्रण हवं. जनतेची संपत्ती म्हणजे कुणाचीच नाही असा त्याचा अर्थ होत नाही का? तो काय देवाला सापडलेला पोळ आहे काय? अर्थात जवळजवळ तसंच. तो पोळ नाही का? उधळला की पळत सुटतो, नाहीतर ऐन रहदारीत मध्येच उभाच राहतो. रेल्वेचं असंच झालंय. प्रेमाचा स्वीकार करताना देखील ते जर तुमच्या रूढ चाकोरीतून मान्यवर नात्यातूनच आलं तर त्याला तुम्ही प्रेम म्हणणार. मग ते गढूळ असलं तरी तुमच्या हिशोबी पवित्र. त्यात झेप नसली, उत्कटता नसली तरी त्याला तुम्ही कवटाळणार. त्यात तेज नसलं तरी तुम्ही दिपून जाणार. त्या प्रेमात पेटवून टाकण्याची ताकद नसली तरी तुम्ही स्वतःची राख होऊ देणार, कारण ते चाकोरीतून येतं. तुमच्या नीती अनितीच्या कल्पनांची बूज सांभाळत येतं. तुमच्यासारख्यांना तेवढंच प्रेम समजतं. बाकीच्या प्रेमाला तुम्ही मग दुसरं काय म्हणणार? कुठेही काही कमी नसताना माणसं दुःखी दिसतात ती ह्याचमुळे. उत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना आयुष्यात भेटत नाही, आणि यदाकदाचित भेटलीच तर त्या प्रेमाला कधीही प्रतिष्ठा मिळत नाही. आणि तरीही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं एखादं प्रेमाचं स्थान हवंच असतं. त्याचं कारण एकच, अशा तऱ्हेचं प्रेम, अशी भक्ती जिथे उगम पावते तिथे संकेत नसतात, असते फक्त उत्कटता. तिथे बंधन नसतं, असते फक्त अमर्यादता. त्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागते. त्यातून जे नंदनवन फुलतं ते पाहायला 2 डोळे पुरत नाहीत. डोळे दाखवू शकणार नाहीत असं पाहणारं निराळं इंद्रिय लागतं. सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही. निभावण्याची ताकद असलेल्या माणसाचाच हा तो प्रांत आहे. घर सजवण्यासाठी रंगारी, प्लंबर, सुतार, गावंडी ह्यापैकी कोणाचंही काम असो, त्यांच्या कामात आपली काडीची मदत नसताना त्यांचं काम निव्वळ बघून आपल्याला शिनवटा येतो. आणि ती माणसं जेव्हा त्यांचा शिनवटा घालवण्यासाठी त्यांच्या घरी जातात तेव्हा आंबलेल्या शरीराने आपण त्यांनी घराचा केलेला राडा आवरीत बसतो. त्या मजुरांना दिवसभर पाणी प्यायला देण्याचा सुद्धा एक थकवा असतो. घर मोठं असलं की जास्त चालावं लागतं, आणि मोठं नसलं तरी एकदा थकवा आला की तीच वस्तू मॅग्निफाईंग ग्लासमधून पाहिल्यावर जशी मोठी दिसते तशी सगळी अंतरं मोठी वाटायला लागतात.